नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅप अप ओपनिंगने केलेली आणि निफ्टीची सुरुवात 25,000च्या आसपास 24,980ला झाली आणि तिथून मात्र थोडंसं मार्केट जे आहे ते प्रॉफिट बुकिंगनं खाली आलं। त्यानंतर परत पुन्हा मार्केट चांगलं वाढलेलं बँक निफ्टीच्या जोरावर बँक निफ्टी ऑलमोस्ट 800 ते 900 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेलेली, पण त्यानंतरनं परत पुन्हा मात्र बँक निफ्टीला जोरात डीप हायर लेवलवरून आली 52,300पर्यंत बँक निफ्टी गेलेली, जवळपास 900 पॉईंट पॉझिटिव्ह। तिथून इमिजिएट बँक निफ्टी परत खाली आली लोअर लेवलला एव्हाना 51,000पर्यंत एव्हाना निफ्टीसुद्धा जे आहे ते 24,800पर्यंत आली एव्हाना त्याच्याही खाली थोडंसं, आणि त्यानंतर मात्र थोडं मार्केट तिथं सॅटल डाऊन होण्याचा प्रयत्न केला 24,850च्या आसपास निफ्टी बँक निफ्टी 51,500च्या आसपास। एकंदरीत वोलाटाईल ट्रेडिंग सेशन राहिला विथ न्यू लाईफ हाय, पण हायर लेवलवरून मात्र मार्केट जे आहे ते प्रॉफिट बुकिंगमुळंच्या कारणामुळे थोडं खाली आलेलं आपल्याला बघायला मिळते। ओव्हरऑल रेंज तीच आहे जशी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं, निफ्टी जोपर्यंत 24,800च्या अबाव मेंटेन आहे, फर्दर 25,000पर्यंतची साईट ओपन आहे, 25,000च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपसाईड येऊ शकते। 24,800च्या खाली आला तर एखादी मायनर डिप 24,700पर्यंत येऊ शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये। बँक निफ्टीमध्ये सिमिलर 51,000 जो आज चालू आहे 51,000च्या आसपास स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 51,500च्या अबाव मेंटेन राहिला तर 52,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो उद्या सेशनला। अदरवाईज 51,500च्या खाली मेंटेन राहिला तर 51,000पर्यंत जे आहे ते बँक निफ्टी थोडं खाली येऊ शकते। 51,000च्या खाली गेला तर फर्दर डिक्लाइन 50,700पर्यंत बँक निफ्टीमध्ये होऊ शकते। त्या अकॉर्डिंग तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण शुक्रवारी FISनी आणि DIS दोघांनी बाय केलं आहे। FISनी 2500 करोडचं बाय केलं आहे, DISनी 2700 करोडचं बाय केलं आहे। दोन्ही डेस्कवर बाईंग झालेलं आपल्याला बघायला मिळतं। आज NSEमध्ये 1,369 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,028 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 25 शेअर्स वाढले, त्या बाजूला 25 शेअर्स पडलेत। पडणाऱ्या वाढणाऱ्या शेअरची संख्या निफ्टीमध्ये ऑलमोस्ट सेम आहे, बँक निफ्टीमध्ये NSEमध्ये सुद्धा सेमच आपल्याला बघायला मिळते। सेक्टर इंडिसाइजमध्ये IT आज मायनर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। बाकी बँक्स, ऑटो, मेटल, ऑइल अँड गॅस सगळे सेक्टर्स चांगले पॉझिटिव्ह राहिले। बँकिंग सेक्टरच्या जोरावर आज निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय टच केलेलं बघायला मिळतं। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह आहेत। अमेरिकेचे US डाऊ फ्युचर्स 1,600 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। जर US मार्केट पॉझिटिव्ह राहिले तर फर्दर आपण उद्या पॉझिटिव्ह ओपनिंग दाखवू शकतो, पण त्यानंतरनं मात्र जे मार्केट जे आहे ते आपल्या फॅक्ट्सवर राहील, पण हायर लेवलला थोडं प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं आज आलं आहे। त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीसाठी ज्या मगाशी लेवल सांगितले त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।